मेपल ग्रुपने 5 लाख रुपयांमध्ये सदनिका उपलब्ध करून देण्याची जाहिरात केली होती। यात फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर मेपल ग्रुपचे धाबेदण आणलेत। विशेष म्हणजे ग्रुपच्या या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश बापट यांची छायाचित्रही वापरण्यात आली होती। भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या यांनी या जाहिरातीला आक्षेप घेत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्याकडे तक्रार केली। तर दुसरीकडे मेपल ग्रुपशी आपला कोणताही संबंध नाही असा दावा गिरीश बापट यांनी केला होता। त्याच मेपल ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांसोबत क्रेडाईच्या प्रदर्शनाचं उद्घाटन गिरीश बापट यांनी केलं होतं। या कार्यक्रमात सचिन अग्रवालसह ग्रुपच्या अन्य पदाधिकाऱ्यांसोबतचा बापट यांचा फोटो ट्विटरवर प्रसिद्ध झालाय। दरम्यान मेपल ग्रुपच्या प्रकरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवारी रात्री एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात गिरीश बापट, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांच्यासह अग्रवालही उपस्थित होते। तरी याची माहिती बापट यांना कशी नव्हती असाही सवाल उपस्थित होतोय। याच संदर्भात मनसेने बापट यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। मेपल कंपनीने सर्वसामान्य माणसाला घराचं स्वप्न दाखवून लुटलंय, अक्षरशः लुटलंय। मंत्रालयात त्याला बोलवलं होतं, त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी लुटीचा प्रकार चालू ठेवला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तिथं धडक देत तो सगळा प्रकार बंद पाडल्यावर राज्य सरकारला जाग आली। त्याच्यानंतर तो सगळा प्रकार थांबला। पालकमंत्री त्या माणसाला घेऊन बसतात, त्याला पळून जाण्यासाठी मदत करतात। भाजपचे काही पदाधिकारी ह्या सगळ्या कंपन्यांच्या मध्ये संचालक पदावर काम करतात। याच्या पलीकडे अजून सरकारला हवंय काय? आमचं एकच म्हणणं आहे की हा भ्रष्टाचार नाही तर काय। तर याच्यावरती आज आम्ही पालकमंत्री गिरीश बापटांच्या ऑफिसच्या बाहेर जे आंदोलन केलं हे एवढ्यासाठी की त्यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून कुठेतरी त्यांना जनाची ना मनाची लाज असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। दरम्यान आपलं घर योजनेत हजारो लोकांची फसवणूक करणाऱ्या मेपल ग्रुपचा सचिन अग्रवाल पोलिसांसमोरच फरार झाला। पालकमंत्री गिरीश बापट आणि सचिन अग्रवाल एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात चर्चेसाठी होते। याची माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलीस तातडीने सचिन अग्रवालला अटक करण्यासाठी त्या वृत्तवाहिनीच्या कार्यालयात पोहोचले। मात्र जुजबी चौकशी करून अग्रवाल इमारतीत नसल्याचं सांगत पोलिसांनी काढता पाय घेतला। त्यानंतर काही वेळातच पालकमंत्री गिरीश बापट खाली आले। काही वेळातच आपलं घरचा प्रवर्तक सचिन अग्रवालही इमारतीखाली आला आणि बापट आणि पोलिसांदेखतच त्याने बाईकवरून पळ काढला। पण बापट यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावलेत। अग्रवाल नावाच्या व्यक्तीला आपण ओळखत नाही, तसंच त्याच्या स्कीमबद्दल माहिती नसल्याचा दावाही त्यांनी केलाय। या संदर्भात पोलीस आयुक्तांशी चर्चा झाली असून योग्य ती चौकशी होईल असंही त्यांनी म्हटलंय। तर या प्रकरणात आपल्याला नाहक गुंतवलं जात असल्याचं गणेश बिडकरांनी म्हटलंय। महापालिकेच्या आणि आमदारकीच्या निवडणुकीत मी ज्यांचा पराभव केला ते माझ्या विरुद्ध आंदोलन करणारच आहेत। पण मी तुम्हाला सांगतो आणि ह्याच्याही आधी सांगितले, पुणेकरांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे। मला हजारो लाखो मतांनी गेली 5 वर्ष ते निवडून देतात। त्यामुळे ह्या सगळ्या अग्रवाल प्रकरणामध्ये ह्या अग्रवालाचं पूर्ण नाव, पत्ता, ऑफिस मला काही माहीत नाही। हा एक आहे की क्रीडाई म्हणून पुण्यात एक मोठी संस्था आहे, तिचे 500-600 सदस्य आहेत। त्या संस्थेच्या कार्यक्रमाला जेव्हा मी गेलो त्यात अनेक लोक भेटले, त्याच्यात कोण भेटले याच्यावरून माझं त्याच्यात आहे असा आरोप करणं तुम्हाला पटत असेल तर करा, पण मला काही ते पटत नाही, नंबर 1। आणि याची कुठलीही स्कीम किंवा काय हे मला माहिती नाही। मी ज्या भागातनं प्रतिनिधित्व करतो त्याच भागात अग्रवाल कुटुंब राहतं आणि सन 2012 साली बिडकर इन्फ्रा या कंपनीने आम्ही 8 जणांनी मिळून 19 गुंठे जागा घेतली। या 19 गुंठे जागात आम्ही 8 जणांनी मिळून घेतली, तेवढ्यापुरता माझा आणि नवीन अग्रवालांचा आर्थिक संबंध आहे। मेपल, आपलं घर किंवा त्या संपूर्ण योजनेशी, त्या संपूर्ण कंपनीशी माझा दुरूनही कुठलाही आर्थिक संबंध नाही। मेपल कंपनीबाबत उघडकीस आलेल्या प्रकारानंतर कंपनीच्या प्रकल्पांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरव राव यांनी दिली आहे। पण जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या अहवालात अग्रवाल बिल्डरकडे प्रकल्पासाठी मुबलक जमीन असल्याचं म्हटलंय। शिवाय सर्व जमीन एने झाली आहे। कमी किमतीत घर देता येणार का याबाबत कंपनीच्या स्कीमचा अहवालही देण्यात आलाय। तसंच मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांचे फोटो न विचारता लावले असल्याचं म्हटलंय। मेपल ग्रुपने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्जच केला नसल्याची माहितीही या अहवालातून समोर येते। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पुण्याहून अश्विनी जाधवसह कपालिनी सिनकर, साम टीव्ही, मुंबई।